अखेर 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला भारतात आणण्यात आला आहे। अमेरिकेने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केलं असून तो विशेष विमानाने भारतात आला। आता या खटल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA करणार असून या तपासाचं नेतृत्व करणार आहेत शूर कर्तव्यनिष्ठ अधिकारी सदानंद दाते। पण हे सदानंद दाते नक्की कोण आहेत, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। सदानंद दाते कोण आहेत? तर सदानंद दाते हे महाराष्ट्र कॅडर मधील भारतीय पोलीस सेवेचे IPS 1990च्या बॅचचे अधिकारी आहेत। दाते सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या NIA महासंचालक पदावर कार्यरत आहेत। राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF, गुप्तचर विभाग IB आणि महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथक ATS मध्ये सर्व प्रमुख पदांवर काम केलंय। पुण्यात लहानाचे मोठे झालेल्या दातेंचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे। घरात आर्थिक अडचणी असताना त्यांची आई घरकाम करत असे, तर ते स्वतः वर्तमानपत्र विकून घर खर्च चालवत असे। अशा परिस्थितीतून पुढे येऊन त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवलं आणि IPS अधिकारी बनले। दाते यांचं शौर्य आणि सन्मान काय आहे ते पाहूयात। पुणे विद्यापीठातून त्यांनी आर्थिक गुन्ह्यांमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे। विशेष म्हणजे त्यांची प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिपसाठी देखील निवड झाली। 26 नोव्हेंबर 2008च्या रात्री मुंबईत हल्ला झाला होता, तेव्हा ते दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी एक होते। हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलं। 2006 मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 2014 मध्ये विशिष्ट सेवेसाठी पदक प्राप्त झाले। 26/11च्या मुंबई हल्ल्यात दाते यांचा दहशतवाद्यांशी आलेला सामना कसा होता ते पाहूयात। 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता। यात 6 अमेरिकन नागरिकांचा देखील सहभाग होता। 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणी हे हल्ले केले। दहशतवाद्यांचा सामना करताना दाते देखील जखमी झाले होते। ते अजमल कसाब आणि अबू इस्माईल या 2 दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्यांपैकी पहिले होते। 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री 9:30 वाजता मुंबई दहशतवादी हल्ल्यांना सुरुवात झाली। हे हल्ले दाते यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर म्हणजेच दक्षिण मुंबईत झाले, परंतु हल्ल्याची बातमी कळताच ते त्यांच्या मलाबार हिल मधील निवासस्थानातून निघाले आणि थेट CST रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले। CST येथे पोहोचता त्यांना कळलं की 2 दहशतवादी म्हणजेच कसाब आणि इस्माईल जवळच्या कामा आणि अल्बेस रुग्णालयात गेले आहेत। या रुग्णालयात महिला आणि लहान मुलांना उपचार दिले जातात। दहशतवादी महिला मुलांना ओलीस ठेवतील या भीतीने त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली। तेव्हा त्यांना छतावरून गोळीबार करणारे दहशतवादी दिसले। त्यांनी त्यांच्या कार्बाईनने गोळीबार केला। दहशतवादी उंच जागेवर असल्याने दहशतवाद्यांना आपला जीव वाचवता आला। दहशतवादी इमारतीत प्रवेश करण्याच्या तयारीत असताना कसाबने छतावरून ग्रेनेड फेकला। या हल्ल्यात दाते यांच्या बरोबर असणारे उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांचा मृत्यू झाला होता। जिन्याजवळील एका जागेवरून त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि 40 मिनिटे पांगवून ठेवलं। त्यावेळी त्यांच्याजवळ आणखीन एका ग्रेनाईडचा स्फोट झाला। या स्फोटामुळे त्यांच्या पायाला आणि चेहऱ्याला दुखापत झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। स्फोटामुळे काही काळांसाठी त्यांच्यासमोर अंधार झाला आणि याचाच फायदा घेत कसाब आणि इस्माईल पळून जाऊ शकले। या हल्ल्यात दाते यांच्या डोळ्यांना, घशाला, छातीला, उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली। पुढे तपासात उघड झाले की दाते यांच्या बंदुकीतील एक गोळी त्यांचा नेता अबू इस्माईलला लागली होती। दाते यांच्या प्रयत्नांमुळे बराच काळ दहशतवादी अडकून राहिले, त्यामुळे पोलिसांना वाचवण्यात मदत झाली आणि दहशतवादीही जखमी झाले। तहूर राणाच्या खटल्याचं नेतृत्व आता दातेंकडे 2008च्या हल्ल्यानंतर तब्बल 17 वर्षांनी तहूर राणा भारतात परत आणला गेला। अमेरिकेतील दीर्घ न्याय प्रक्रियेनंतर त्याचं प्रत्यार्पण शक्य झालं। आता या हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी कॅनेडियन तहूर राणावर खटला चालवण्याची संपूर्ण जबाबदारी दाते यांच्यावर आहे। दहशतवाद्यांशी थेट सामना केलेले आणि जीव धोक्यात घालून देशासाठी लढलेले सदानंद दाते आता या महत्त्वाच्या खटल्याचं नेतृत्व करणार आहेत। कसाबला थेट सामोरे गेलेल्या सदानंद दातेंवर सोपवलेली ही जबाबदारी योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।